मराठी कथा आईचे डोळे. गुणवत्ता यादीत चमकलेल्या श्यामचं अभिनंदन करण्यासाठी मी फुलांचा गुच्छ घेऊन त्याचं घर शोधत गेले. घर शोधता शोधता प्रश्न पडला, अशा झोपडपट्टीत राहतो श्याम, पण राहतो किती नीटनेटका. त्याच्या व्यक्तिमत्वातील टापटिपीवरून त्याच्या घराचा बांधलेला अंदाज साफ कोसळला होता. गटारांची अनेक जाळी धडपडत ओलांडत एका फळकुटाच्या झोपडीजवळ गेले. इथंच तो राहतो म्हणून कुणीतरी सांगितलं. काळोखातून प्रकाश बाहेर यावा तसा राज माझ्या आवाजानंच बाहेर आला. आत गेले. अभिनंदन गुच्छ देत म्हटलं, मला जायला तसा 3-4 दिवस उशीरच झाला होता. अभिनंदनाची पहिली वर्दळ थांबून आता रुटीन सुरू झालं होतं. गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांचं हे असं घर. श्याम अभ्यास कुठे केला असेल? बाजूच्या रेल्वे आणि लाऊडस्पीकरच्या सततच्या गदारोळात त्याने अभ्यास कसा केला असेल? त्याचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करताना मनातल्या मनात ते काळोखे कोपरे पाहत स्वतःलाच विचारित होते. खूप खूप बरं वाटलं. खरं तर तुम्ही घरी आलात हे खरंच वाटत नाहीये. सावरलेलो नाहीये मी. तुमच्यासाठी चहा करतो म्हणत तो स्टोला पंप मारू लागला. श्याम, राहू दे, आपण बाहेर घेऊ. तुम्ही काळजी करू नका, मी उत्तम चहा करतो. कोसळेवाडीत कॅन्टीन चालवतो. फक्त चहाचं. चहाच्या वाफांनी वातावरण भारलं. घरात दुसरं कुणी? ताई आहे, टायपिंगच्या क्लासला गेलीये. वडील किराणा दुकानात हमाल आहेत. आई नाही. रेंगाळलेली स्तब्धता कशी प्रवाही करावी या विचाराने मी गोंधळले. चहा त्यानं खरंच उत्कृष्ट केला होता, अगदी जीव ओतून. श्याम, तू मार्गदर्शन व्याख्यानमालेत येत होतास, भेटत होतास, उत्तरपत्रिका पुन्हा पुन्हा तपासून घेत होतास. पण तेव्हा तुझ्याकडे पाहून माणसाची परिस्थिती दिसलीच पाहिजे का? आपले कष्ट, आपलं जगणं बघून कुणीतरी अरेरे करून म्हणणं, यानं काय साध्य होतं? आता सुद्धा मला खूप बक्षीस मिळतील, पण ती कायम पुरणार आहेत का? पुढचं शिकायला कष्ट करावेच लागणार. टीव्हीवाले आले, निघून गेले. एका मोठ्या क्लबचे अध्यक्ष आणि आमदार खासदार गाडी आत येत नाही म्हणून उतरून आतही आले नाहीत. परिस्थिती माणसाला त्यापेक्षा मोठं करते. श्यामची चमक गुणवत्ता यादी पुरती उरली नव्हती. ती वाक्यातून डोळ्यातून चमकत होती. कुठून शिकलंस हे सगळं? सभोवतीच्या मुलाकडून. म्हणजे ती नुसताच टाइमपास करतात, बहुतेक नापास होतात. मग रात्री जुगार, चोरी, लुबाडी हा त्यांचा उत्पन्नाचा मार्ग. पितात, भांडतात. तेव्हा ठरवलं आपण तसं व्हायचं नाही. याच वर्षी नाही, 7वीतच ठरवलं. 7वीतच माझी आई गेली. इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये साध्या निमोनियानं बदललेलं सारं. बदलतच आहे. गरिबीचा विचार करायला वेळच कुठे आहे? तसे आपले डोळे क्वचितच भरून येतात. काळजाशी दडलेले अश्रू क्वचितच पापणीच्या काठावर येतात. माझ्या आणि अनेक कॉलेजांच्या भोवती चकाट्या पिटत वेळेचा कचरा करणारी असंख्य मुलं आठवली. रानगेंड्याप्रमाणे फटफट्या घेऊन उधळणारी, देणग्या, फी देऊन प्रवेश घेणारी, तरीही वर्गात बसणं पाप मानणारी असंख्य मुलं. त्यांच्याच वयाचा श्याम. असंही अनेक चेहरे डोळ्यापुढून झरकून तरळून गेले. श्याम एकदा माझ्या वर्गात ये, मुलांशी गप्पा मारायला. एवढं मोठं करू नका मला. असे काबाड कष्ट करून शिकणारे माझ्यासारखे अनेक आहेत. मनातला वॉचमॅन जागा असला की कुणी सांगावं लागत नाही.
आपण कुठल्या परिस्थितीत जगतो, आपले पालक रक्ताचं पाणी करून आपल्याला कसं शिकवतात याची आठवण सतत जागी असेल ना, तर शाळेच्या वर्गातल्या अभ्यासानेही मार्क्स मिळतात. क्लासेस ब्लेसेसची चेन झोपाळू मुलांसाठी. रिक्षापर्यंत श्याम बरोबर आले. तिथेही बोलत राहिले बराच वेळ. बोलता बोलता तो चटकन बोलून गेला. भोवतीची मुलं पाहून केव्हा तरी मलाही थोडं झापडं आल्यासारखं होतं. मग अशा वेळी मी फक्त आईचे डोळे आठवतो. आई राब राबायची ती. कागदाच्या पिशव्या करीत गोंद कात्र्या घेऊन आम्ही तिच्या भोवती बसून तिला मदत करायचो. वडिलांची गिरणी संपानंतर बंदच पडली. त्यानंतर वनवास मागे लागला. शेवटी ती बोलायची, मी काही आता जगत नाही, पण तुझ्याकडे माझे डोळे कायमचे असतील. तू कसा शिकतोस, मोठा होतोस ते पाहण्यासाठी. ते डोळे आठवतात. हो, रिक्षात बसलो तेव्हा हेच आठवत राहिलं. सतत कुणीतरी आपल्याला सांगावंच का लागावं, अभ्यास करा, लवकर उठा. पालक किती मरमर मरतात आपल्यासाठी याची आतून जाण असणारा असा एखाद दुसराच. परवा एक शिक्षिका असलेली पालक आई स्टाफ रूममध्ये विषण्ण चेहऱ्याने आली. मुलगा सकाळी उठतच नाही हो. 7चं लेक्चर नेहमी बुडवतो, ऐकतच नाही. आता म्हणतो शिकायचं नाही. कुणाचं मुळे ऐकतच नाही. फक्त रडायची बाकी होती ती बाई. खूप काही सुंदर घडविण्याचा तारुण्याचा ऋतू संपून गेल्यावर कितीतरी विद्यार्थी जागे होतात. तेव्हा उशीर झालेला असतो. एक भकास दुपार आणि निराश संध्याकाळ. सकाळी उठण्यासाठी जबरदस्ती, कॉलेजला जाण्यासाठी जबरदस्ती, मग शिकण्यासाठी, परीक्षेसाठी, त्याआधी वर्गात हजर राहण्यासाठी जबरदस्ती. जबरदस्तीनं कधी फुलं उमलतात का? रूपानं स्वतःहूनच आतून ठरवलेलं असतं. विद्यार्थ्यांनाही असं आतूनच ठरवायला हवं. आईचे बाबांचे डोळे आठवण्यासाठी ते प्रत्यक्ष मरायलाच हवेत का? आपण वर्गात गुंडगिरी करताना किंवा वाह्यात वेळ घालवताना, चाचणीतून 0 मार्क मिळवताना, बसमधून लोकलमधून लोंबकळत येणारी आई वडील आठवत नाहीत? मुलांसाठीच पैसे जमा करायला सारखे वेगवेगळ्या ठिकाणी कंपनीच्या कामासाठी वाऱ्या करणारे थकलेले बाबा आठवत नाहीत? घरात आपण लहान असू पण जाणीवेने थोडं समजूतदार झालं तर पालकांच्या घामाचं गुलाब पाणी होऊ शकतं. यशाची राईस प्लेट रेडीमेड मिळत नाही हे आत्ताच कळायला हवं. यश शिजत ठेवावं लागतं, परिस्थितीच्या धगीनं, कधी महत्वाकांक्षेच्या इंधनानं आयुष्य ओकळत ठेवावं लागतं. हे केव्हा कळणार? 40व्या वर्षी. खूप काही प्रेरणा देणारी ही रसरसलेली आयुष्य तेव्हाच घडतात, आकाराला येतात, जेव्हा जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो तरी आपल्याला आठवत असतात कष्टाळू अपार विश्वासाने कर्तृत्व गाजविण्यासाठी जगात ज्यांनी आपल्याला पाठवलं आहे. असे आपल्यासाठी स्वप्न पाहणारे आईचे डोळे, आपल्या आईचे डोळे.